Classification of crystalline solid. Classification of crystalline solid. There are 4 types of crystalline solid. First is ionic solid. Second is covalent network solid. Third is molecular solid. And fourth is metallic solid. First is ionic solid, second is covalent network solid, third is molecular solid, and fourth is metallic solid. These are 4 types of crystalline solid. क्रिस्टलाइन सॉलिडचे हे 4 टाइप्स आहेत. मग इथे काही वेळेस सॉलिड म्हटलं जाईल किंवा क्रिस्टल्स म्हटलं जाईल. आता आपण सॉलिड म्हणतोय त्याला. आयोनिक सॉलिडमध्ये काही पॉईंट्स आहेत, त्याच्यानुसार आपण याचं डिस्टिंग्विश पॉईंट बघणार आहोत. पहिला पॉईंट जो आहे आयोनिक सॉलिडचा, तो त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार आहेत त्याच्याबद्दल बघणार आहोत. पहिला आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इथे काय असणार आहेत? आयन्स असणार आहेत. इन आयोनिक सॉलिड्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर आयन्स. In covalent network solid, the constituent particles are atoms. In molecular solid, constituent particles are molecules. And in metallic solid, the constituent particles are metal atoms. हे झालं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आता इथे आयन्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आयन्स आहेत. मग हे आयन्स कुठले असणार आहेत? ते कॅटायन्स असू शकते, कॅटायन्स अँड ॲनायन्स. अँड ॲनायन्स, दीज आर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. काय असणार आहेत? आयन्स असणार आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन्स असणार आहेत. पॉझिटिव्ह आयन असेल तर त्याला कॅटायन म्हणायचं, निगेटिव्ह असेल तर त्याला ॲनायन म्हणायचं. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर आयन्स. मग त्याची साईज वेगवेगळी असू शकते. कॅटायन्स आणि ॲनायन्स ह्याची साईज वेगवेगळी असू शकणार आहे. नंतर पुढचा पॉईंट जो आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, म्हणजेच बॉन्ड कुठला असणार आहे. आयोनिक क्रिस्टलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, किंवा जो बॉन्ड आहे तो असणार आहे आयोनिक बॉन्ड. In ionic solids, the bond is ionic bond. म्हणजे काय? These cations and anions are held together by ionic bond. In case of covalent network solid, these constituent particles are atoms. That means the atoms are held together by covalent bond. In case of molecular solids, constituent particles are molecules. That means the constituent particles are held together by molecular bond. And in metallic solids, there is a metallic bond. That means constituent particles are held together by metallic bond. तर इथे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये नेटवर्क तयार होणार आहे, हे हार्ड असणार आहे. आणि मॉलिक्युलर बॉन्ड जे असणार आहे ते आपण 11वीमध्ये बरेचसे शिकलेले आहोत. तर हे मॉलिक्युलर बॉन्ड कुठले असणार आहेत? तर वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल, किंवा लंडन फोर्स असेल, किंवा हायड्रोजन बॉन्ड असेल.
हे झालं बॉन्डच्या बाबतीत. नंतर तिसरा पॉईंट जो आहे तो आहे मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट. तर आयोनिक सॉलिडच्या बाबतीत मेल्टिंग पॉईंट जो आहे तो खूप जास्त असणार आहे, म्हणजे मेल्टिंग पॉईंट इज हाय. इथे सुद्धा मेल्टिंग पॉईंट हाय असणार आहे. का बरं हाय असणार आहे? तर अगोदर चौथा पॉईंट बघूया आपण, हार्डनेस पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. आयोनिक बॉन्ड हे हार्ड असतात, हे असणार आहेत हार्ड, म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा हाय असणार आहे. जास्त टेम्परेचर द्यावं लागणार आहे ते वितळण्यासाठी, म्हणजे हार्ड असल्यामुळं त्याचा मेल्टिंग पॉईंट हा हाय असणार आहे. तर हे कोव्हॅलंट सॉलिड जे असणार आहे ते व्हेरी हार्ड असणार आहेत, व्हेरी हार्ड. देअरफॉर द मेल्टिंग पॉईंट इज हाय, किंवा आपण म्हणू शकतो व्हेरी हाय. याचा मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे? व्हेरी हाय. नंतर हार्डनेस बघतोय आपण, इथे हे सॉफ्ट असणार आहेत, म्हणून याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो लो असणार आहे. हा वितळण्यासाठी आपल्याला कमी एनर्जी द्यावी लागणार आहे. इथे सॉफ्टनेस हा जो असणार आहे तो सॉफ्ट, म्हणजे हार्डनेस बघतोय आपण, हार्डनेस कसं असणार आहे? सॉफ्ट टू हार्ड रेंज असणार आहे, सॉफ्ट टू हार्ड. म्हणजे काय, काही जे मेटल्स असतील ते सॉफ्ट असणार आहेत, काही मेटल असतील ते हार्ड असणार आहे. म्हणजे इथे मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे? सॉफ्ट जे असतील त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी असेल, हार्ड जे असतील त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असणार आहे, म्हणजे वाईड रेंज असणार आहे. वाईड रेंज मध्ये हे वितळणार आहे. म्हणजे आपण बघितलेलं आहे, मेल्टिंग पॉईंट बघितलेला आहे, त्याचा हार्डनेस बघितलेला आहे. नंतर कंडक्टन्स. दे आर पुअर कंडक्टर, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. जर सॉलिड स्टेटमध्ये असतील तर आयोनिक सॉलिडचं काय असणार आहे? कंडक्टिव्हिटी पुअर असणार आहे. व्हेन दे आर मेल्टेड और व्हेन इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर दे आर गुड कंडक्टर. डिझॉल्व इन वॉटर, गुड कंडक्टर. दे आर गुड कंडक्टर व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. हे पुअर कंडक्टर आहे. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडसुद्धा पुअर कंडक्टर, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तसंच मॉलिक्युलर सॉलिड, दे आर ऑल्सो पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. And they are good conductor of heat and electricity. Metallic solids are good conductor of heat and electricity. आता याचे एक्झाम्पल जर बघायचे झाले आपल्याला, नेक्स्ट पॉईंट म्हणजे 6 पॉईंट असणार आहे एक्झाम्पलचा. आयोनिक सॉलिड्सचे जर एक्झाम्पल बघायचे झाले आपल्याला तर काय असणार आहेत? NaCl आणि KCl. NaCl आणि KCl. हा पॉझिटिव्ह आयन, हा निगेटिव्ह आयन, हा पॉझिटिव्ह आयन, हा निगेटिव्ह आयन. हे झालं आयोनिक सॉलिडचं एक्झाम्पल. नंतर डायमंड आणि क्वार्ट्ज. डायमंड आणि क्वार्ट्ज हे एक्झाम्पल आहेत कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचे. नंतर मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहेत P4S8. हे मॉलिक्युलर सॉलिडचे 2 उदाहरणं आहेत. किंवा आणि बघायचं झालं तर H2O, CO2 हे सुद्धा त्याचे एक्झाम्पल आहेत. नंतर मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल आहेत Ag, दॅट इज सिल्वर, कॉपर, झिंक. हे मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत. अशा पद्धतीनं आपण हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्याचे 4 प्रकार बघितलेले आहेत.
नाव वी विल सी क्रिस्टल, लॅटिस अँड बेसिस. इथं आपल्याला डायग्राममध्ये दिसते हे लॅटिस आहे, हे बेसिस आहे आणि हे क्रिस्टल आहे. मग आता हे लॅटिस म्हणजे काय आहे तर जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स. हे पॉईंट्स आहेत, याची अरेंजमेंट कशी आहे, विशिष्ट प्रकारची आहे, म्हणजे जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे आणि 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे आणि इन पिरियडिक ॲरे, थोड्या थोड्या अंतराने सेम असणार आहे. दॅट मीन्स लॅटिस म्हणजे काय तर जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स इन 3 डायमेन्शनल पिरियडिक ॲरे मीन्स लॅटिस. मग बेसिस म्हणजे काय, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल अटॅच टू द लॅटिस पॉईंट, देन दॅट इज कॉल्ड ॲज बेसिस. आता हे लॅटिस आणि बेसिस मिळून क्रिस्टल तयार होणार आहे. मग क्रिस्टलमध्ये काय आपण बघू शकतो, क्रिस्टल ऑब्टेन्ड बाय अटॅचिंग द बेसिस टू ईच ऑफ द लॅटिस पॉईंट. हे जर ह्याला अटॅच केले तर आपल्याला क्रिस्टल मिळणार आहे. मग क्रिस्टल म्हणजे काय, द स्ट्रक्चर ऑब्टेन्ड बाय अटॅचिंग द बेसिस टू ईच ऑफ द लॅटिस पॉईंट, हे झालं क्रिस्टल. क्रिस्टल, बेसिस आणि लॅटिस हे लक्षात ठेवायचे फक्त वर्ड्स आपल्याला. नंतर बघायचं आपल्याला युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय, द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. जर आपण एखादं स्फटिक बघितलं किंवा मीठ बघितलं, मीठ जर जाडं मीठ असेल तर त्याच्यामधला एक मोठा खडा जर घेऊन बघितला आपण तर तो क्रिस्टलाइन असणार आहे. मग त्याच्यामध्ये जर ते फोडला, तो मोठा खडा जर फोडला तर आपल्याला आणि स्फटिक दिसणार आहे. त्याच्यातला लहानात लहान स्फटिक जर घेतला तर त्याला आपण युनिट सेल असं म्हणू शकतो. म्हणजे काय, स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. हा एक युनिट सेल आहे. हे असे युनिट सेल एकमेकांवर ठेवले किंवा जर ते पॅक केले तर आपल्याला क्रिस्टल मिळणार आहे. म्हणजे युनिट सेल काय असणार आहे, सगळ्यात छोटा क्रिस्टलचा जो स्फटिक असणार आहे तो असणार आहे युनिट सेल. मग आता याचे पॅरामीटर्स काय आहेत, युनिट सेल पॅरामीटर्स हे आपल्याला इथे दिसणार आहेत. द डायमेन्शन्स ऑफ युनिट सेल अलॉंग 3 ॲक्सिस. हे डायमेन्शन्स आहेत ह्या क्रिस्टलचे अलॉंग 3 ॲक्सिस, एक्स, वाय आणि झेड ॲक्सिस. याचं डायमेन्शन काय असणार आहे, समजा हे आपण एक्स ॲक्सिस गृहीत धरलं तर याचं डायमेन्शन असणार आहे ई. वाय ॲक्सिसवर काय असणार आहे, हे पूर्ण जे असणार आहे ते बी असणार आहे आणि इथून इथपर्यंत जे असणार आहे ते सी असणार आहेत. म्हणजे डायमेन्शन्स अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस आर ए, बी अँड सी. The dimensions of the unit cell along the 3 axes are denoted by A, B, C and angle between them are denoted by alpha, beta and gamma. आणि त्यांच्यामधला जो अँगल असणार आहे तो अल्फा, बीटा, गॅमा याने दर्शवलेला. आता ए जो आहे त्याच्या समोरचा जो अँगल असणार आहे तो अल्फा असणार आहे. हा बी आहे, बीच्या पुढचा जो अँगल असणार आहे तो बीटा असणार आहे आणि सीच्या पुढचा हा जो अँगल आहे तो असणार आहे गॅमा. हा आहे युनिट सेल. तर आपल्याला जे दिसणार आहे याचं जसं क्रिस्टल स्ट्रक्चर दिसते तसंच मोठ्या क्रिस्टलचं दिसणार आहे. ईच पॉईंट रिप्रेझेंट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असणार आहे, काही वेळेस ॲटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल. जे ॲटम, आयन आणि मॉलिक्युल्स हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार आहेत. मग आता याच्या पुढे आपण बघणार आहोत तर क्रिस्टलचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, म्हणजे टाईप्स किंवा युनिट सेलचे प्रकार कुठले आहेत ते बघणार आहोत. टाईप्स ऑफ युनिट सेल्स. देर आर 4 टाईप्स ऑफ युनिट सेल्स. मग ते कुठले कुठले असणार आहेत. फर्स्ट इज प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल. प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल युनिट सेल. टाईप्स ऑफ युनिट सेल बघतोय आपण. टाईप्स ऑफ युनिट सेल. First is primitive or simple unit cell. याच्यामध्ये काय असणार आहे बघा, हा युनिट सेल आहे, हा आहे सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल.
आता आपण बघितलेले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इथे असणार आहेत, म्हणजे हे जे कॉर्नर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 constituent particles are present at 8 corners, or we can say corners only. Constituent particles are present at the each corner. Constituent particles are present at each corners. हे झालं सिंपल और प्रिमेटिव्ह युनिट सेल. सेकंड जो आहे तो आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. कॉर्नर्सवरती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणारच आहेत. इथे असणारे हे पार्टिकल्स प्लस बॉडीमध्ये, बॉडीच्या सेंटरमध्ये एक असणार आहे. बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, किंवा याच्यामध्ये या बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कुठं कुठं असणार आहेत, कॉर्नर्सला असणार आहेतच. आणि इन ॲडिशन टू दॅट वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल constituent particles are present at each corner of the unit cell, and in addition to this one particle is present at the center of the body. हे झालं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. पहिलं आहे प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तर तिसरं जो आहे थर्ड अँड फोर्थ. थर्ड इज फेस सेंटर्ड युनिट सेल अँड बेस सेंटर्ड युनिट सेल. थर्ड इज फेस सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड unit cell, and fourth is base center unit cell. आता स्ट्रक्चर हे युनिट सेलचं असंच असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक कॉर्नरला एक म्हणजे 8, इथं क्यूब जर आपण गृहीत धरला तर प्रत्येक कॉर्नरला काय असणार आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. म्हणजे काय, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरला असणार आहेत, तर आपण फेस सेंटर म्हणतो आहे. प्रत्येक कॉर्नरला असणारच आहेत. इन ॲडिशन टू दॅट ईच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ ईच फेस. मग हा जर फेस घेतला आपण तर त्याचं सेंटर हे असणार आहे. हा घेतला तर त्याचं सेंटर हे असेल, याच्यामध्ये हे असणार आहे आणि याच्यामध्ये हे असणार आहे. हे झाले 4. आता हा जर बघितला फेस तर याचा सेंटर हा असणार आहे आणि मागचा म्हणजे हा जर बघितला तर याचा सेंटर असणार आहे इथे. म्हणजे काय, फेस सेंटर युनिट सेलमध्ये काय असणार आहे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर्स अँड इन ॲडिशन टू धिस, इन ॲडिशन टू this 6 constituent particles are present
at the center of each faces. हे असणार आहे फेस सेंटर. फोर्थ, बेस सेंटर युनिट सेल. याच्यामध्ये सुद्धा कॉर्नरला एक एक असणारच आहेत कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर ऑफ द युनिट सेल. अँड इन ॲडिशन टू दिस 2 पार्टिकल्स, इथे 2 असणार आहेत. इन ॲडिशन टू दिस 2 particles are present at the 2 opposite faces. हे समजा 2 फेस जर आपण घेतले तर इथे एक असणार आहे सेंटरला आणि याच्या सेंटरला एक असणार आहे. अशा पद्धतीने हे 4 युनिट सेल आपण बघितलेले आहेत. पहिला कुठला आहे तर प्रिमिटिव्ह और सिंपल यूनिट सेल, दूसरा है बॉडी सेंटर्ड यूनिट सेल, तीसरा फेस सेंटर्ड यूनिट सेल आणि चौथा आहे बेस सेंटर्ड यूनिट सेल.